तनया, काही गोष्टी तुम्ही विसरला तरी देवी तुम्हाला स्वतः आठवण करून देते. यल्लमा जत्रा नुकतीच सुरू झाली आहे, पण हा ब्लॉग जत्रेच्या आधीचा आहे. कारण मला देवीची ओटी भरायची होती, पण गेले 2 वर्ष ते जमतच नव्हतं. ते म्हणतात ना, जर तुम्ही विसरला तरी देवी स्वतः आठवण करून देते आणि तुम्हाला त्या ठिकाणी बोलवून पण घेते. तसंच काहीसं माझ्या बाबतीत झालं. माझी ओटी भरायची होती आणि ती राहून गेली होती आणि मला खूप दिवस झाले अशी आठवण येत होती. असं वाटत होतं, स्ट्रॉंग फिलिंग अशी येत होती, की हा मला ओटी भरायला जायचंय. म्हणजे ती आठवण करून देत होती. मला अशी आठवण येत होती. ओटी दिसत होती मला सारखी. मला खरं तर जानेवारीच्या या जत्रेतच जायचं होतं, पण जत्रेत गर्दी खूप असते आणि तासनतास 3-3, 4-4 तास वेट करावा लागतो फक्त देवीच्या दर्शनासाठी. त्यामुळे मी म्हटलं, की जत्रेच्या आधी जाऊन येऊ आपण. घरातून आय गेस 3:30च्या दरम्यान काहीतरी निघालो होतो आणि संध्याकाळी सौंदत्तीला आम्ही पोहोचलो. तिथं पोहोचल्यानंतर एक रिक्षा केली आणि त्याच्यानंतर यल्लमा मंदिरापर्यंत पोहोचलो. तसंही कर्नाटक बस फ्री आहे महिलांसाठी. आणि 7:30 पर्यंत आम्ही मंदिराजवळ पोहोचलो होतो. हारवाल्याकडून कळलं, की मंदिर 9 वाजता बंद होणार आहे. त्यामुळे आम्ही लगेच दर्शन घेण्यासाठी पळालो. काहीच गर्दी नव्हती. शांतपणे दर्शन घेतलं, ओटी भरली. आजची रात्र इथेच राहणार आहे आणि सकाळी परत दर्शन घेणार. गव्हर्नमेंट अराउंड 400 पर्यंत मला एक राहण्यासारखी रूम भेटली आहे. आता फक्त 1 कप चहा पाहिजे. एवढी शांत दिसणारी यल्लमा, इथं लिटरली पाय ठेवायला जागा नसतो. पाय ठेवायला इतकी गर्दी असते. माझ्या मागं या वेळेला सुद्धा पाय ठेवायला जागा नसतो. इतकी गर्दी असते यल्लमा यात्रेमध्ये. म्हणजे जे की अमावस्या झाल्यानंतर आधी बेळगावची लोक येतात आणि त्याच्यानंतर इकडं म्हणजे कणबर्गीच्या गळ्यात अष्टामुच्चंडीचे सगळे लोक येतात. माझी आजी सुद्धा येते, तिच्या पण गळ्यात देव आहे. रात्रीचे आता किती वाजलात? ओके 9 वाजलेत. आत्ता सुद्धा लोक आता बंद झालंय मंदिर, पण आता सुद्धा लोक दर्शनाला जातात. आणि हे सगळं मी आली आहे, हे सगळं भरलेलं असतं. घरातून येताना शिदोरी बांधून आणली होती, तीच खाऊन झोपायचंय आणि सकाळी परत एकदा दर्शन घ्यायचंय. तर भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. ओके बाय.